शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपला विषय मराठी. आज आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. त्याआधी आपण शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार पाहणार आहोत आणि मग त्यातलाच एक प्रकार नाम व नामाचे प्रकार पाहणार आहोत. सगळ्या मुलांनी पान 5 काढलत. शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, म्हणजेच 8 प्रकार आहेत. त्या 8 प्रकाराचे 2 भाग केले आहेत. 4 विकारी शब्द, 4 अविकारी शब्द. या विकारी शब्दांनाच सव्वे आणि अविकारी शब्दांना अव्यय असे म्हणतात. तर पहिल्यांदा आपण 4 विकारी शब्द कोणते ते बघूया. 1 नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. परत एकदा पहा. पहिला प्रकार आहे नाम, दुसरा प्रकार आहे सर्वनाम, तिसरा प्रकार आहे विशेषण, चौथा प्रकार आहे क्रियापद. हे झाले 4 विकारी शब्द. आता आपण पाहूया अविकारी शब्द, ज्याला अव्यय असेही म्हणतात. त्यातील पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. दुसरा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. तिसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. चौथा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. परत एकदा बघूया. पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. दुसरा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. तिसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय आणि चौथा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या विकारी आणि अविकारी जातीतील म्हणजे शब्दातील विकारी शब्दांचा आणि त्यातील नामाचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी तुम्ही म्हणाल, मॅडम विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय? हे आधी आपण समजून घेऊया. मुलांनो, विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो. आता रूपात बदल होणे म्हणजे काय? तर शब्दाचं लिंग वचन बदललं की शब्दाचं रूप बदलतं. समजा मुलगा हे पुल्लिंगी रूप आहे, त्याचं मुलगी हे स्त्रीलिंगी रूप झालं. मुलगा आला तर मुलगी आली. आंबा हे एक वचन आहे, आंबे हे अनेक वचन आहे. आंबा खाल्ला, आंबे खाल्ले, म्हणजे त्याच्या रूपात बदल होतो. असे जे काही शब्द आहेत की ज्या शब्दांचं लिंग वचन बदलल्यानंतर त्या शब्दाच्या रूपात बदल होतो, त्यांना विकारी शब्द म्हणजेच सव्यय असे म्हणतात. आणि ज्या शब्दांच्या रूपात मुळीच बदल होत नाही, ज्याचं लिंग वचन बदललं तरी काहीही फरक पडत नाही, अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणजेच अव्यय असे म्हणतात. आता आपण विकारी शब्दातील पहिला प्रकार नाम आणि त्याचे प्रकार पाहूया. प्रिय मुलांनो, या जगात अशी कोणती वस्तू आहे, अशी कोणती वस्तू तुम्हाला माहिती आहे का ज्याला नावच नाही? तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? कारण या जगात आपण प्रत्येक वस्तूला विशिष्ट काही ना काही नाव दिलेले आहे. आपल्या घरी, आजूबाजूला, शाळेत, रस्त्यावर, सगळीकडे आपण अनेक वस्तू पाहतो, अनेक व्यक्ती पाहतो. मग ती वस्तू साईजमध्ये छोटी असो व मोठी,
ती वस्तू आपल्याला दिसत असेल किंवा दिसतही नसेल. तसेच आपण त्या वस्तूला स्पर्श करत असू अथवा नसू. उदाहरण द्यायचंच झालं तर सीता, गीता, श्याम, दिल्ली, मुंबई अशी अनेक नावं तुम्हाला माहिती आहेत. पण फक्त यालाच नाम म्हणतात असे नाही, तर जगातील प्रत्येक वस्तूला, ज्या प्रत्येक गोष्टीला आपण ज्या नावाने ओळखतो किंवा संबोधतो त्यालाच नाम असे म्हणतात. कोणती वस्तू घ्या, पदार्थ घ्या, व्यक्ती घ्या, मग ती काल्पनिक असेल, तुमच्या डोळ्यांना दिसत असेल अथवा नसेलही, एखादा मनातील भाव असेल, मग अशांना आपण जे नाव देतो त्यालाच नाम असे म्हणतात. तर आता आपण नामाची व्याख्या बघूया. मुलांनो, वस्तू, व्यक्ती, स्थळ किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. परत एकदा बघा. वस्तू, व्यक्ती, स्थळ किंवा काल्पनिक वस्तू यांना जे काही नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा आता. गाडी, पेन, टेबल, मंगेश, विकास, वाघ, राग, सौंदर्य, साखर इत्यादी इत्यादी, म्हणजे अशा अनेक वस्तू पुढे वाढत जातील. मुलांनो, आता आपण बघूया नामाचे प्रकार. नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. तर आता आपण नामाच्या पहिल्या प्रकाराकडे जाऊया. कोणता आहे नामाचा पहिला प्रकार? सामान्य नाम. सामान्य नाम. आता सामान्य नामाची आपण काही उदाहरणं बघूया. एक, गोदावरी नदी आहे. तो चांगला मुलगा आहे. माझ्याजवळ वही आहे. माझी शाळा सुंदर आहे. मुंबई हे मोठे शहर आहे. हिमालय उंच पर्वत आहे. हे आपण उदाहरणं पाहिली. या उदाहरणावरून आपल्याला बघायचंय सामान्य नाम म्हणजे काय. मुलांनो, आता पहिलं उदाहरण बघूया. गोदावरी नदी आहे. आता इथे नदी हा शब्द नदी या जातीतील सर्व नद्यांसाठी वापरला जातो. म्हणून नदी हे सामान्य नाम आहे. कोणत्याही विशिष्ट नदीचं इथे नाव न घेता नदीमध्ये येणाऱ्या सगळ्या गोदावरी, ब्रह्मपुत्रा, कावेरी, गंगा, यमुना असं प्रत्यक्ष नाव न घेता नदी म्हणजे नदी या जातीतील सगळ्या प्रकारच्या नद्या, म्हणजेच नदी हे सामान्य नाम
आहे. दुसरं उदाहरण बघूया. तो चांगला मुलगा आहे. आता याच्यातील मुलगा हा शब्द बघा. मुलगा म्हटलं म्हणजे कोणत्याही विशिष्ट मुलाचं इथे नाव घेतलेलं नाही. तर मुलगा म्हणजे मुलं किंवा मुलगे या जातीत येणाऱ्या सर्व प्रकारची मुलं. त्यासाठी मुलगा हा सामान्य नाम हा शब्द आहे. तर मुलगा हा शब्द सामान्य नाम आहे. कोणत्याही विशिष्ट मुलाचं नाव न घेता मुलगा हा शब्द मुलं या जातीतील शब्दांचा आपल्याला विशिष्ट उल्लेख करतो. माझ्याजवळ वही आहे. आता इथे मराठीची वही, इतिहासाची वही, भूगोलाची वही, गणिताची वही असा न म्हणता फक्त वही हा शब्द वापरलेला आहे. वही म्हणजे कोणत्याही विषयाची वहीसाठी आपण फक्त वही हा विशिष्ट शब्द मराठी, इतिहास, भूगोल अशा शब्दांना वापरता वही या जातीतील सर्व प्रकारच्या वह्यांचा इथे आपल्याला संबोध होतो. तर वही आता ती कोणत्याही विषयाची असू शकते. पुढे माझी शाळा सुंदर आहे. आता इथे शाळा हा शब्द बघा. इथे विशिष्ट शाळेचं नाव दिलंय का? नाही. शाळा हा शब्द सगळ्या शाळेंसाठी वापरला जातो म्हणून तो सामान्य नाम आहे. जर ते एखाद्या शाळेचं विशिष्ट नाव दिलेलं असतं तर ते वेगळं नाम असतं. परंतु शाळा हा शब्द शाळा जातीत येणाऱ्या सर्व शाळांसाठी लागू पडतो. मुंबई हे मोठे शहर आहे. शहर हा शब्द बघा. नाशिक, मुंबई, पुणे अशी विविध शहरं आहेत. परंतु इथे शहर हा शब्द सर्व प्रकारच्या शहरांसाठी वापरला जातो. त्यामुळे शहर हे सामान्य नाम आहे. हिमालय उंच पर्वत आहे. आता इथे तुम्ही ओळखलंच असेल की कोणता शब्द सामान्य नाम आहे तो पर्वत. पर्वत हा शब्द सर्व प्रकारच्या पर्वतांसाठी वापरला जातो. म्हणजेच नदी, मुलगा, वही, बैल, शाळा, शहर, पर्वत हे सर्व सामान्य नामं आहेत. आता आपण सामान्य नामाची व्याख्या बघूया. एकाच जातीच्या सर्व पदार्थांना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा सारख्या गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजेच मुलांनो, नदी, मुलगा, वही, बैल, शाळा, शहर, पर्वत असे अनेक शब्द आहेत. झाड, मुलगा, नदी, इमारत, चित्र हे त्या जातीतील सर्व पदार्थांना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा सारख्या गुणधर्मामुळे त्यांना ती नावं दिलेली असतात. म्हणून त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. आता आपण बघूया नामाचा दुसरा प्रकार. विशेष नाम. प्रिय मुलांनो, विशेष नाम हा नामाचा दुसरा प्रकार आहे. आता याची काही उदाहरणं बघूया. सुरेश
हुशार मुलगा आहे. हिमालय उंच पर्वत आहे. दिल्ली सुंदर शहर आहे. तुळस औषधी वनस्पती आहे. गंगा ही पवित्र नदी आहे. प्रिय मुलांनो, आता इथे बघा, सुरेश हुशार मुलगा आहे. आता इथे सुरेश हा शब्द म्हटलं म्हणजे सुरेशच या मुलाचा उल्लेख होतो. इथे अमय अजय अशा कोणत्याही मुलाचा उल्लेख न करता सुरेश या विशिष्ट मुलगा तुमच्या डोळ्यासमोर येईल. म्हणजे सुरेश हे त्याला दिलेलं त्याचं विशेष नाम आहे. आता तुमच्या वर्गातच बघा ना, वर्गात जवळजवळ 40-50 मुलं असतात, पण बाईंनी टीचरांनी एका विशिष्ट मुलाचं किंवा मुलीचं नाव घेतलं की तीच मुलं उभी राहतात. का तर ते त्यांना दिलेलं त्यांचं विशेष नाम आहे. हिमालय उंच पर्वत आहे. आता इथे हिमालय हा शब्द, हिमालय म्हटलं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर हिमालय पर्वत उभा राहतो. इथे कोणत्याही प्रकारचा लहान मोठा पर्वत नसून हिमालय हा उंच भव्य पर्वत तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. कारण हिमालय हे हिमालयाला दिलेलं त्याचं विशेष नाम आहे. तिसरं उदाहरण बघूया. दिल्ली सुंदर शहर आहे. दिल्ली या शब्दाचा उल्लेख करताबरोबर तुमच्यासमोर दिल्ली शहर उभं राहतं. इथे इतर मुंबई, मद्रास, कलकत्ता असं शहर न उभं राहता दिल्ली या विशिष्ट शहरासाठीच तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे दिल्ली हे त्याचं विशेष नाम आहे. तुळस औषधी वनस्पती आहे. आता औषधी वनस्पतीमध्ये अनेक वनस्पती आहेत, पण इथे मात्र तुम्हाला तुळस औषधी वनस्पती म्हटलं म्हणजे इथे तुळस या वनस्पतीचा उल्लेख केलेला आहे. इतर कोणत्याही वनस्पतीचा नसून इथे तुळस हे विशेष नाम तुळस या वनस्पतीला दिलेलं आहे. शेवटचं उदाहरण बघूया. गंगा ही पवित्र नदी आहे. आता गंगा नदी म्हणताच तुमच्यासमोर गंगा ही भव्य पवित्र नदी तुमच्या डोळ्यासमोर येते. म्हणजेच मुलांनो, सुरेश, हिमालय, दिल्ली, तुळस, गंगा, राम, सीता, कमळ, गाय, पुणे असे जे शब्द त्या त्या जातीतील त्यांना दिलेलं ते विशेष नाम असतं. आता आपण विशेष नामाची व्याख्या बघूया. ज्या शब्दाने संपूर्ण समूहाचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. म्हणजेच इथे ज्याप्रमाणे आपण सामान्य नामात पाहिलं की तिथे समूहाचा बोध होतो. मुलगा, पर्वत, शहर, नदी, वनस्पती, प्राणी अशा समूहाचा बोध होतो, तेव्हा त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. परंतु इथे त्या त्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, स्थळाचा बोध होतो, ठिकाणाचा बोध होतो, त्याला दिलेले ते त्याचं विशेष नाम असते. आता आपण नामाचा तिसरा प्रकार बघूया. मुलांनो, नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम.
भाववाचक नाम. आता या नामाची आपण काही उदाहरणं बघूया. एक, मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहीत आहे. ताजमहलचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. गंगा नदीचे पावित्र्य जपायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी शौर्य होते. रमेशची हुशारी सर्वांना माहीत आहे. मुलांनो, आता पहिल्या उदाहरणाकडे या. मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहीत आहे. आता इथे मोठेपणा हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द मेघनाचा विशिष्ट भाव दाखवतो. मेघनाच्या ठाई मोठेपणा हा आहे, म्हणजेच मोठेपणा हे इथे भाववाचक नाम आहे. मेघना हुशार आहे, मेघना उंच आहे, मेघना मोठी आहे, हा शब्द जर असता उंच, हुशार, मोठी, तर ते तिचं विशेषण असतं. परंतु मोठेपणा, प्रामाणिकपणा, नम्रता असे जे शब्द असतात ते व्यक्तीतील भाव दाखवतात, म्हणून त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात. तर मेघनाजवळ कोणता गुण आहे? मोठेपणा. तर मोठेपणा हे मेघनाचं भाववाचक नाम आहे. ताजमहालचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. आता इथे ताजमहल सुंदर आहे असं जर असतं तर सुंदर हा शब्द ताजमहालचे विशेषण असतं. परंतु इथे आहे सौंदर्य. सौंदर्य हा शब्द ताजमहालचा भाववाचक नाम आहे. तर सौंदर्य हा शब्द इथे भाववाचक नाव दाखवतो, भाववाचक आहे. गंगा नदीचे पावित्र्य जपायला हवे. मुलांनो, असं असतं, गंगा ही पवित्र नदी आहे. तर पवित्र हा शब्द गंगा नदीचं विशेषण असतं, परंतु इथे पावित्र्य हा शब्द आहे. ज्याप्रमाणे नम्र हे विशेषण आहे, पण नम्रता हे भाववाचक नाम आहे. प्रामाणिक हे विशेषण आहे, पण प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. तसंच पावित्र्य किंवा पवित्र, पवित्र हा शब्द हे विशेषण आहे, पण पावित्र्य हा भाव आहे. आणि ते गंगा नदीचं इथे भाववाचक नाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी शौर्य होते. शूर हे विशेषण आहे, पण शौर्य हे भाववाचक नाम आहे. मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराज शूर होते. तर शूर हा शब्द असता तर ते त्यांचं विशेषण असतं, पण इथे आहे शौर्य. शौर्य हे भाववाचक नाम आहे. रमेशची हुशारी सर्वांना माहीत आहे. इथे हुशारी हा शब्द आहे. रमेश हुशार मुलगा आहे. हा शब्द जर असता हुशार तर ते रमेशचं विशेषण असतं, परंतु इथे हुशारी हा शब्द आहे, हे भाववाचक नाम आहे. तर मुलांना लक्षात ठेवायचंय, विशेषण वेगळं आणि भाववाचक नाम वेगळं. ज्याप्रमाणे हुशार हे विशेषण आहे, पण हुशारी हे भाववाचक नाम आहे. शूर हे विशेषण आहे, पण शौर्य हे भाववाचक नाम आहे. सुंदर हे विशेषण आहे. प्रामाणिक हे विशेषण आहे, पण प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. सौंदर्य हे भाववाचक नाम आहे,
पावित्र्य हे भाववाचक नाम आहे. तर आता आपण भाववाचक नामाची व्याख्या पाहूया. ज्या नामामुळे व्यक्तीमधील, प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुणांचा, भावाचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. परत एकदा बघा. ज्या नामामुळे म्हणजेच नावामुळे व्यक्तीमधील, प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील म्हणजेच वस्तूंमधील गुणांचा, भावाचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया काही अजून. चांगुलपणा, चपळाई, मोठेपणा, नम्रता, लबाडी, भव्यता, संपन्नता, माणुसकी, सौंदर्य, प्रामाणिकपणा इत्यादी इत्यादी. तर मुलांनो, आज आपण नाम आणि नामाचे प्रकार पाहिले.